आमच्या गावाकडची निम्म्याच्या वर पोरं ही बेरोजगारच आहेत। त्याची कारणं तशी भरपूर आहेत। एका बाजूला सरकार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत नाही असं म्हणत पोरं सरकारच्याच नावाने बोंबा ठोकतात, पण खरं सांगायचं तर भरपूर वेळा आमच्या गावातल्या पोरांनाच गाव सुटत नाही। बघा, पैसा कमवायचा म्हणल्यावर गाव तर सोडायला लागणारच की, पण ह्या पोरांची शहरात येऊन राहायची मानसिकताच नसती। हा, आता सगळीच गावाकडची पोरं ही सारखी असतात असं नाहीये। काही पोरं चिक्कार कष्ट करणारी असतात, पण गावातच रोजगाराची वाट पाहणाऱ्या पोरांना रोजगाराचे काय ऑप्शन असतील तर MIDC मध्ये कामाला जायचं, स्वतःची शेती असेल तर ती करायची, नाहीतर रोजंदारीवर काम करायचं। एखादा किराणा मालाचं दुकान टाकतो तर एखादा टपरी टाकतो, आणि लईच झालं तर कुठल्या ना कुठल्या पक्षाचे हमखास कार्यकर्ते पोरं असतातच। पण जे पोरं ह्यातल्या कुठल्याच ऑप्शन मध्ये फिट बसत नाहीत त्या पोरांसाठीच राज्य सरकारने एक निर्णय घेतलाय। राज्य सरकारने स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा म्हणून टुरिस्ट गाईडचं कौशल्य विषयक प्रशिक्षण द्यायला आता सुरुवात केली आहे। स्थानिक मुलांना शहरामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना गाईड करण्याचं प्रशिक्षण सरकार बेरोजगार तरुणांना देणार आहे। ह्या प्रशिक्षणाच्या अनुभवावर भविष्यामध्ये तरुणांना टुरिस्ट गाईडची नोकरी सुद्धा करता येणार आहे। नेमकी ही कौशल्य प्रशिक्षण योजना काय आहे ते पाहू। युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या राज्यातील किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शकाची नियुक्ती करण्यात येणार आहे, आणि त्यासाठी नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत येत्या वर्षभरात 7500 स्थानिक युवक आणि युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। युनेस्को मार्फत राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे 11 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेत। याच पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणं, पर्यटन क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं आणि महाराष्ट्र राज्याला जागतिक स्तरावर एक नामांकित पर्यटन हब म्हणून नावारूपास आणणं हे सरकारचं यामागचं धोरण आहे। आणि त्यासाठी राज्यातील पर्यटन स्थळी स्थानिक युवक आणि युवतींना आदरातिथ्य, मार्गदर्शक प्रशिक्षणासाठी नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम हा राबवण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सुमारे 75,000 युवक आणि युवतींना हा कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे।